शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे। दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश देणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंबेडकरी वसाहतीमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा। सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करा आदी मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रशासनाविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारामध्ये संविधानाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली। त्यातील मुख्य आरोपी व त्यामागील कट कारस्थान करणारे यांना कठोर शिक्षा करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या हेतूने मोठे जनआंदोलन केले गेले। त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली। रविवारी यातील मूळचा पुणे जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने प्रशासनाविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, विशाल शेवाळे, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, बसवराज गायकवाड, श्याम सदाफुले, राहुल डंबाळे, निलेश आल्लाड, बापूसाहेब भोसले, यशवंत नडगम, मीना मालटे, संदीप धांडोरे, अविनाश कदम, चांदनी गायकवाड, मिनाज मेनन, महादेव कांबळे, विनोद टोपे, आशिष भोसले, वीरेन साठे आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने, शहराच्या वतीने संजय सोनवणे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज कलेक्टर कचेरीवर आम्ही निदर्शने मोर्चा आणलेला आहे। त्याचं कारण की परभणी या ठिकाणी 2 दिवसापूर्वी संविधानाची विटंबना झाली म्हणून त्या नराधमाच्या विरोधात त्याचा निषेध मोर्चा काढण्यात आला, आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये पुण्यातील चाकण येथील सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे आणि काल त्याला पोलिसांच्या कोठडीमध्येच हा मृत्यू झाला। त्यामुळं पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं ते ऑपरेशन फक्त बौद्ध समाजाच्या दलित वस्त्यांच्या घरं शोधून केलेलं आहे। ज्या घरावर जय भीम लिहिलं त्या घरावर कॉम्बिंग ऑपरेशन झालं। पोलिसांनी जय भीम घर लिहिलं आहे म्हणून त्या दारातल्या गाड्या, ज्या गाड्यावर अशोक चक्र लिहिलं आहे, जय भीम लिहिलं आहे, त्या गाड्या फोडल्यात, त्याचे रिक्षा फोडल्यात, त्यांच्या वाहनांचं पोलिसांनी नुकसान केलं आहे। संबंध महाराष्ट्रभर हा फुटेज फिरत आहे आणि पोलीस अशा पद्धतीने कायदा हातात घेतात। पोलीस अशा पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन करून तरुण कार्यकर्त्याला, महिलांना प्रचंड मारहाण करतात। त्यांच्या मारहाणीमुळेच या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। प्रचंड मारहाण त्या सूर्यवंशीला झाली आणि सांगतात त्याला दवाखान्यामध्ये सुद्धा नेलं नाही, त्याला मेडिकलला सुद्धा लॉकअपला नेऊन बसवलं, महिलांना लॉकअपला, पुरुषांना, तरुणांना लॉकअपला आणि या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे अनेक तरुणांना जखमा झाल्यात, त्यांना इजा झाल्यात, महिलांना इजा झाल्यात आणि हा सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे। पोलीस बेबनाव करतात की कलेक्टर त्या अटॅक आला, अटॅक काय आलेला नाही आहे, मॅनेज करतात, दबाव आणून हे प्रकरण भडकू नये म्हणून दाबण्याचा प्रयत्न करतात। हे शासन बरोबर करत नाही आहे। याचा जबाब आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे। या ठिकाणी विधानसभा अधिवेशन चालू आहे, हिवाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगावं की या लोकांना जबाबदार कोण आहे, त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे। काल आठवले साहेबांनी मागणी केली की ताबडतोब या लोकांना सस्पेंड करा, या मुलाला 25 लाख रुपये कुटुंबाला मदत करा, याची सीबीआय चौकशी करा। ही रिपब्लिकन पक्षाची मनापासूनची मागणी आहे आणि पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये वगैरे आज आम्ही शांततामय पद्धतीने निदर्शने करत आहोत, आंदोलन करत आहोत, मोर्चा करत आहोत। उद्या जर हे आंदोलन भडकलं तर महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार आहे। पोलिसांनी दलितांच्या वस्त्या शोधून आमच्या मुलांना ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केलेली आहे, ज्या पद्धतीने एवढा राग कशाबद्दल पोलिसांचा असणार आहे। जर प्रॉपर्टीचं नुकसान झालं असेल तर त्या गुन्हा दाखल केलेला आहे, कार्यकर्त्या गुन्हे दाखल। पोलिसांनी जर प्रॉपर्टीचं नुकसान केले, पोलिसांनी दारातल्या गाड्या फोडल्या, पोलिसांनी घरामध्ये जाऊन उद्ध्वस्त केलेले आहे, घरामध्ये जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन केलं आहे। आम्ही का अतिरेकी आहोत का, आम्ही का नक्षलवादी आहेत का की आमच्या वस्त्यामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करतात, कळत नाही का? ज्यांनी कोणी कॉम्बिंग ऑपरेशनचे आदेश दिलेत त्याला सस्पेंड केलं पाहिजे। ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा सूर्यवंशी तरुण वारला त्या पोलीस स्टेशनचे PI
तिथले CP, तिथले DCP सगळे संबंधित लोक सस्पेंड झाले पाहिजे. कलेक्टरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्यांनाही हाताळता आलं नाही. कुठल्या रागाच्या पोटी, दोषाच्या पोटी तुम्ही आदेश दिलेत? कावडा राग कशाबद्दल पाहिला आमच्याबद्दल? हे बरोबर नाही आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे. हे संविधानाचे रक्षण करते नाही, हे भक्षण करते आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज कलेक्टर कचेरीवर हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. त्यामुळं या प्रकरणाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. मी संजय सोनवणे, पुणे शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. आठवले साहेबांच्या आदेशानुसार आपण आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टर कचेरीवरती निषेध अर्ज आंदोलन केलेलं आहोत. त्याच पद्धतीने पुण्यामध्ये आपण आंदोलन करत आहोत. खरं पाहता हे आंदोलन संपल्यानंतरसुद्धा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी कोम्बिन ऑपरेशन केलं आणि त्याच्यामध्ये भोसरी येथे राहणारा, आपल्या पुणे शहरामध्ये राहणारा सोमनाथ सूर्यवंशी या निरपराध मुलाला, की जो पुण्यामध्ये त्याला लॉचं ॲडमिशन भेटलं नाही म्हणून तो परभणीमध्ये ॲडमिशन घेऊन शिकत होता, आणि अशा या भविष्यामध्ये वकील होणाऱ्या मुलाला कायद्याने जर मारलं असेल तर या देशामध्ये अजून दुसरी काय शोकांतिका असेल. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या कोणत्या अधिकाऱ्याने त्या तुमच्या CP असेल, DCP असेल, API असेल, PI असेल, या सर्वांनी आणि कलेक्टर या ज्यांनी कोणी आदेश दिला होता कोम्बिन ऑपरेशन करण्यासाठी, त्या सर्वांना त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या पोलिसांनी या सूर्यवंशीला मारहाण केली त्यांच्यावर 302चा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची RPIची मागणी आहे. भविष्यात जर या लवकरात लवकर याच्यावर जर अंमलबजावणी केली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र बंद किंवा भारत बंद पाहायला मिळेल. एवढं बोलतो, थांबतो.